मात्र नमाज पठण करत असताना गर्दी झाली ते त्यावर तक्रार करतात. आबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. सातत्याने महाराष्ट्रातलं वातावरण कशा पद्धतीने खराब होईल, कायम हिंदू मुस्लिम राजकारण करायचं. आषाढी वारीला 800 वर्षाची परंपरा आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे. आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या इथनं आळंदीवरनं पालखी निघते. संत तुकाराम महाराजांच्या इथनं देहू इथनं ती पालखी निघते. करोडो लाखो वारकरी पायी प्रवास करून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. मुस्लिम समाजाचे देखील अनेक बांधव हे त्या वारीमध्ये सहभागी होतात, चालत जातात आणि वारीमध्ये सेवा देतात. त्यामुळे आबू आझमी कायम प्रक्षोभक वक्तव्य करतात. त्यांच्यावर कडक कारवाई महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. त्यामुळे मराठी भाषेचा कुठेही नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार कधीही घेणार नाही. आजच रात्री राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केंद्राकडनं आलेली आहे याबाबतची एक बैठक ठेवलेली आहे. पण जो GR देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांकडनं निघाला, याच्यामध्ये 1ली ते 5वी महाराष्ट्रातील सर्व शाळांना मराठी हे अनिवार्य आहे. आणि 3री भाषा म्हणून हिंदी किंवा भारतातील कुठलीही भाषा आपण घेऊ शकतो. 20 विद्यार्थी त्या भाषेला झाले म्हणजे हिंदीच्या ऐवजी कोणाला संस्कृत घ्यायचं असेल, कोणाला तमिळ घ्यायचं असेल, कोणाला तेलुगू घ्यायचं असेल, तर त्या शाळेची जबाबदारी आहे की शिक्षक किंवा ऑनलाईन पद्धतीने ती भाषा शिकवता आली पाहिजे. आणि त्यामुळे मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा मराठीला केंद्रातीलच लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला, हे देखील विसरता कामा नये. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज बैठक घेऊन सगळ्यांचं म्हणणं ऐकणार आहेत. आणि सरकार अत्यंत मराठी भाषेच्या विषयी बाबत संवेदनशील आहे. औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता होता, ज्यांनी आपल्या स्वतःच्या वडिलांना बादशाह शहाजहांना 8 वर्ष कैदेत ठेवलं. गादीवर बसण्यासाठी आपल्या सख्या भावांना ठार मारलं. हा क्रूर राज्यकर्ताच होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक आक्रमणं या औरंगजेबाने केली. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर ज्या क्रूर पद्धतीने हाल करून बर्बरतेने त्यांची हत्या करण्यात आली, हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून अशा औरंग्या प्रवृत्तीला कुठेही स्थान हे महाराष्ट्रामध्ये नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही.